हरे कृष्णा. आपण सुरू करूया. एको होतो. म्यूट करतो. हरे कृष्णा. रिपीट होते है क्या? हरे कृष्णा. माझं म्यूट करू का? तरी हां केलं म्यूट. माझं म्यूट आहे इकडे. नाही, मोबाईलचं काय कनेक्शन आहे. इकडे सुद्धा करू का? तिकडनं काहीतरी कालीय दमन विधान कालीय दमन विधान यशोमति नंदन ब्रजबर नागर गोकुल रंजन काना
अमल हरि नाम मिय विलास अमल हरि नाम मिय विलास विपिन पुरंदर नवीन नगर वर विपिन पुरंदर नवीन नगर वर वंशीवदन सुवासा यशोमति नंदन ब्रज बर नागर गोकुल रंजन काना ब्रज जन पालन असुर कुल नाशन ब्रज जन पालन असुर कुल नाशन नंद गोधन रखवाला नंद गोधन रखवाला गोविंद माधव नवनित्य तास्कर गोविंद माधव नवनित्य तास्कर सुंदर नंद गोपाला सुंदर नंद गोपाला यशोमति नंदन ब्रज बर नागर गोकुल रंजन काना यमुना तट चर गोपी बसन हर यमुना तट चर गोपी बसन हर रास रसिक कृपा माया रास रसिक कृपा माया श्री राधा वल्लभ वृंदावन नटवर श्री राधा वल्लभ वृंदावन नटवर भक्ति विनोदाश्रय भक्ति विनोदाश्रय यशोमति नंदन ब्रज बर नागर गोकुल रंजन काना कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे
Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare Hare गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. मंगलाचरण करून घेऊया. ओम ज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनाशलाकाय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सार्वधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत श्री गदाधर श्रीवासादि और भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम. हे भक्ति शास्त्री जी आहे, जरा इनको बुला के लेके आओगे, वो आवाज़ एको हो रही है. तर हे जे भक्तिशास्त्री हे प्रभुपादांनी जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे. आणि प्रभुपादांनी त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा ते इस्कॉनची स्थापना केली त्याच्या जस्ट 4-5 वर्षानंतरच त्यांनी 1970मध्ये त्यावेळेस ते सांगितलं की ज्यांना ब्राह्मण दीक्षा घ्यायची असेल तर त्यांनी भक्तिशास्त्री करणं गरजेचं आहे. तर ठीक है, अभी नहीं, फिर भी एक और. हरे कृष्णा. एक और. हरे कृष्णा. एको हो रहा है. कुछ मेरे यहाँ से सेटिंग करना है कि मुझे ऐसे लग रहा है. हरे कृष्णा. हरे कृष्णा. मुझे लग रहा है अब ठीक है. मैंने अपना साउंड थोड़ा कम कर दिया. हाँ, तो मैंने साउंड को आधा कर दिया. ठीक है, कर सकती ना मैं भी.
हां करते ना मी. केलं, अर्ध करून टाकलं त्याला साऊंडला. आता बरोबर आहे. ओके. तर आदिलीलाच्या दुसऱ्या अध्यायाच्या 117व्या श्लोकमध्ये श्रील कृष्णराज कविराज गोस्वामी सांगतात की सिद्धांत बलिया चित्त न करी आलास ह्याहंते कृष्ण लागे सुदृढ मनसा. म्हणजे काय की एक प्रामाणिक शिक्षक जे आहे त्यांनी आळस नाही करायला पाहिजे, म्हणजे कंटाळा नाही करायला पाहिजे. जे काही सिद्धांत शिकण्यासाठी त्यांनी एवढा आळस नाही कसायला पाहिजे. का? कारण की जेव्हा आपण सिद्धांत ऐकतो तर आपलं मन जे आहे ते अगदी त्याला बळ मिळतं, शक्तिशाळी बनतं. आणि जेव्हा आपण सिद्धांत ऐकतो मग आपली जी भगवंताच्या प्रती जी ओढ आहे ती अजून मजबूत होते. आणि जितका आपण श्रवण करतो आपण भगवंताबद्दल तेवढंच आपली आसक्ती जी आहे भगवंतामध्ये ती अजून गाढ आणि प्रगाढ होत जाते. तर म्हणून कृष्णराज कविराज गोस्वामी असं सांगतात. आणि भगवद्गीताच्या 6व्या श्लोकमध्ये 6व्या अध्यायाच्या लास्ट श्लोकमध्ये भगवंत काय म्हणतात की योगिनाम अपि सर्वेशम मदगते अंतर आत्मनाः श्रद्धावान भजते माम युक्त आसता श्रद्धावान भजते माम एक सेकंड युक्त तमो मतः. तर त्याच्यामध्ये जे आहे भगवंत काय म्हणतात की जो योगी माझ्यामध्येच रमतो, जो योगीला माझ्यामध्येच तो माझ्याबद्दलच सारखा विचार करत असतो, तो रमत असतो. आणि कोण तो योगी आहे? ज्याला माझ्यामध्ये श्रद्धा आहे. श्रद्धा माम भजते माम, श्रद्धावान भजते यो माम. तर ज्याच्याकडे श्रद्धा आहे तर तो मला भजणार. आता कोणी विचारणार की ही जी श्रद्धा आहे ही कुठनं येते? तर कृष्ण जे आहे भगवद्गीताच्या ज्या 7वा अध्याय आहे त्याच्या अगदी पहिल्या श्लोकमध्ये जे आहे सांगतात की मयि आसक्त मन पार्थ योगम युंजन मद आश्रयः असंशय समाग्रम माम यथा ज्ञासी तच्छृणु. तर तिकडे ते एक शब्द जे आहे ते सांगतात तच्छृणु. आणि हा जो तच्छृणु जो आहे शब्द तो खूप महत्त्वाचा आहे. कारण की ते पहिल्याच ह्याच्यामध्ये काय सांगतात, मयि आसक्त मन पार्थ, माझ्यामध्ये जे आसक्ती ठेवणार, म्हणजे ज्यांना माझ्या प्रती खूप जी ओढ असते, आसक्ती असते आणि त्याच्यामध्ये तो कसा जो आसक्ती उत्पन्न होती त्याला ऐकून माझ्याबद्दल ऐकून ती आसक्ती निर्माण होते. तर ते म्हणतात की कारण की ह्याच्यामध्ये सुद्धा अगर तुम्ही बघा आपलं पहिल्या श्लोकमध्ये 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकमध्ये त्याच्यामध्ये 6 ॲक्च्युली चरण आहेत. आणि ते 6 चरणमधला पहिला चरण जो आहे तो शृणु आहे. आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की ज्ञानासी माझ्याबद्दल ऐकणार तेव्हा तुम्ही मला 100% जे आहे माझ्याबद्दल ज्ञान घेणार. आणि जेव्हा तुम्ही मला पूर्णपणे ओळखणार तर मग जे आहे तुम्ही जे आहे माझ्याकडे अगदी खूप खूप इझिली माझ्याकडे येणार. म्हणजे खूप काय म्हणते इझिली, खूप सरळपणे माझ्याकडे येणार. आणि त्याच्या स्वतःबद्दल लोकांबद्दल ते सगळे जे संशय आहे ते सगळे दूर होऊन जातील. आणि मग ते काय सांगतायत की असंशय मतलब क्या, म्हणजे जेवढे काही संशय आहे ते जाईल. आणि जेव्हा पण संशय कसे असतात, संशय असे जसं काय आता सूर्य आलेला आहे पण त्याच्यामध्ये जे वादळ असतात ते मध्ये येतात. आपल्या आणि सूर्याच्या मध्ये जे आहे ते वादळ ते संशयासारखे. म्हणून आपण सूर्याला चांगलेपणाने बघू नाही शकत. अगदी स्पष्टपणे
आपण बदलू नाही शकत. तर हे जे संशय आहे ते वादळासारखे आहेत. जेव्हा जेव्हा आपण ज्ञान घेणार, जेव्हा भगवंताबद्दल ऐकणार, तर ते सगळे संशय जे वादळ आहे ते अगदी दूर होऊन जातील. आणि जसं जसं आपण भगवंताबद्दल ऐकणार तेव्हा आपले जेवढे संशय ते कमी 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 होत होणार आणि हळूहळू सगळे संशय जे आहे ते अगदी झिरो होऊन जातील. आणि त्याच्यानंतर ते काय सांगतायत, ते सांगतायत की असंशय समाग्रम मामह आणि मद आश्रय. आश्रय मतलब काय? आश्रय म्हणजेच की आपण जे आहे भगवंताला वास्तविक मध्ये आपण समजून घेऊया की भगवंत कोण आहे, परम सत्य कोण आहे आणि सूहृदम सर्व भूतानाम. भगवंत कोण आहे? सगळ्यांचे सूहृद आहे. आणि जेव्हा भगवंत सांगतात की मी सगळ्यांचा, कारण की आपण 5व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकमध्ये भगवंत काय म्हणतात? भोक्ताराम यज्ञ तपसम सर्व लोक महेश्वरम सूहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांतीम रिच्छती. मी सगळ्यांचा सूहृद आहे. सूहृद म्हणजे काय? मी त्यांचा अगदी जीवलग मित्र सारखा आहे. भगवंत आपले मित्र आहेत की नाही? कसे आहेत? आपल्या हृदयामध्येच परमात्माच्या रूपाने बसलेले आहेत. तर म्हणून ते म्हणतात की कृष्ण जे आहेत तेही माझे प्रेमाचे विषय आहे. प्रेमाचे माझे विषय म्हणजे आपल्याकडे खूप विषय आहे है ना. ह्याचा म्हणजे ह्याच्या बरोबर संबंध ठेवणे, त्याच्या बरोबर संबंध, मला डॉक्टर बनणे किंवा एक बंगला घेणे, गाडी घेणे, हे खूप विषय आपल्याकडे. पण जेव्हा आपण कृष्णाला आपला विषय बनवणार, मग जे आहे आपण खरे महिन्यामध्ये आपण जे आहे त्यांचा आश्रय घेतलेला आहे की फक्त कृष्ण बरोबरच माझा संबंध आहे. मग ते म्हणतात की आपण जेव्हा पूर्णपणे 100% आपण जे आहे भगवंताचा आश्रय घेतोय. आणि त्याच्यासाठी ते काय म्हणतायत की योगम युंजय मद आश्रय. योगच्या माध्यमाने माझा आश्रय घेत आहे. योगचा अर्थ आपल्याला माहिती आहे की आपण कुणाकडनं जोडून घेतो. योगा म्हणजे कनेक्शन, कुणाबरोबर तरी कनेक्शन करतोय आहे. तर आहे पण जे आहे हे जे आहे ते प्रॅक्टिकल योगम युंजन आहे. म्हणजे जेव्हा आपण भक्ती करतोय आपण भगवंताबरोबर लगेच कनेक्ट होऊन जातो. तुरंत काय पण केलं तरी, आपण मंदिरापर्यंत चालत आलं लगेच कनेक्शन झाला. आपण एक टाइम हरे कृष्ण महामंत्र केलं लगेच कनेक्शन झाला. तर ह्याला म्हणतात योगम युंजन. आणि मै आसक्त मनः, त्यांची आसक्ती जी आहे ती कुणामध्ये असेल? ती कृष्णामध्ये. मन जे आहे, आता मनाबद्दल आहे ना आपण 3ऱ्या अध्यायामध्ये खूप डिटेलमध्ये चर्चा करूया. पण हा जो मन आहे या मनाला अजून सवय लागलेली नाहीये कृष्णाची. जसं एका आईला ना आपल्या बाळाची सवय लागलेली असते ना की बाळ एका मिनिटासाठी तुझ्या डोळ्यातनं कुठं गेलं तर लगेच ती शोधायला लागते. तसं अजून आपल्या डोळ्यांना किंवा आपल्या मनाला ती सवय लागलेली नाहीये की कुठे आहे कृष्णा, कुठे मी शोधू कृष्णाला. आणि ही सवय आपल्या जेवढे आपले आचार्य आहेत त्यांना होती. रूप गोस्वामी आहे, सनातन गोस्वामी आहे. तर ते त्यांना कृष्णाचा साक्षात्कार झालेला आहे. तरी ते म्हणतात कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे आहे, वृंदावनमध्ये पळत सुटत होते. तर या मनाला जे आहे हे मनाला कृष्णामध्ये आसक्त करण्याची खूप गरज आहे. आणि हे केव्हा होणार? जेव्हा आपण हे सगळे जे 6 प्रकारचे मी आता जे सांगितलं श्रुणू म्हणजे जेव्हा आपण ऐकतो, जेव्हा आपण ज्ञासेसी समाग्रम होतो म्हणजे आपण पूर्णपणे भगवंताला जे आहे जाणून घेतो. आणि जेव्हा जाणून घेतो तर आपले संशय जे आहे ते दूर होऊन जाईल. मग संशय जेव्हा दूर होऊन जाईल तेव्हा आपण आश्रय घेतो. जेव्हा आपण आश्रय घेतो तर मग आपल्याला कळतं की अरे मी ज्यांचा आश्रय घेतला आहे ते तर माझे सुहृद आहे. तर जेव्हा आपल्याला कळतं की हे माझे सुहृद आहे मग योगम युंजन करतो, पूर्णपणे शरणागत होतो. जे कृष्ण आपल्याला शेवटी म्हणतात ना सर्व धर्म परित्यज्य माम एकम शरणं, त्या पॉइंट पर्यंत आपण लगेच येतो. आणि
जेव्हा आपण शरणागत होतो भगवंताला, तेव्हाच आपल्याला आसक्ती होते. जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो, तेव्हाच भगवंताप्रती आपली आसक्ती अजून अजून वाढत जेवढी जेवढी सेवा करणार तेवढी आसक्ती वाढणार. ज्या ज्या मात्रामध्ये आपण सेवा करणार त्या त्या मात्रामध्ये आपली आसक्ती भगवंताच्या प्रती जी आहे ती वाढत जाणार. तर हे जे 6 जे आहेत चरण आहेत ते त्याच्यानी जे आहे व्यक्तीला जे आहे पूर्णपणे आपण भगवंताला ओळखू शकतो. आणि पूर्णपणे म्हणजे काय की कृष्णांना पूर्णपणे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनाने कोणतीही जी आहे आपण आपण कुठलीही वस्तू जी आहे ती पाठीमागे नाही सोडणार. जे जे आपल्याला लागतं कृष्णाच्या पुढे जाण्यासाठी तेवढं आपण करत राहणार. तर आपला जो लक्ष आहे ते काय आहे, आसक्त मनः. आणि जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा जे आहे हे आपण भगवंताप्रती अजून अजून आसक्ती आपली वाढत चालते. तर आपण जेव्हा भगवंताबद्दल श्रवण करतो तर आपल्यामध्ये समाग्रम सुद्धा जे आहे हे आता समाग्रम म्हणजे काय, पूर्णपणे 100% समाग्रम जे आहे ते आपल्यामध्ये येणार. आणि जितकं जितकं आपण भगवानाचे नाम गुण रूप लीला फिलॉसॉफी तत्व जेवढं ऐकणार तेवढा तेवढा आपलं ज्ञान वाढत जाणार. आणि समाग्रम म्हणजे पूर्णपणे जे आहे आपण जे आहे भगवंताला ओळखू शकतो. तर आपण जेव्हा बघतो 10व्या अध्यायामध्ये सुद्धा अर्जुन म्हणतात समत्वेन आत्मना. आणि जे आहे तुम्ही फक्त तुम्हाला म्हणजे स्वतःला ओळखतात, पण जेव्हा व्यक्ती भगवंताला ओळखणार ते बाकी सगळ्यांनाच ओळखणार. जसं आपण आहे ना पाणीच्या जडला आपण पाणी देतो तेव्हा जे त्याचे जेवढेही आपले रूट्स असतात त्यांना ऑटोमॅटिकली पाणी दिलं तर आपले जेवढे फळ पानं वगैरे आहेत ते सगळ्यांना ऑटोमॅटिकली पाणी मिळेल. तर गौडीय वैष्णवचा सिद्धांत असाच आहे की भगवंत सुद्धा स्वतःला पूर्णपणे ओळखत नाहीये. ते तुम्हालाही माहिती आहे, ऐकलं असेल तुम्ही. भगवंत आपल्याला पूर्णपणे ओळखत नाही का, कारण की भगवानची जी शक्ती आहे ती सारखी विस्तार होत होते. जेवढी शक्ती आहे ती प्रत्येक मिनिटाला ती वाढत चाललेली आहे. आणि अनंत शेष सुद्धा तिकडे अनंत काळपासून त्यांची जी आहे गुणगान करतच चाललेले आहेत. पण तरीही ते अजून पूर्णपणे भगवंताला जे आहे त्यांचे गुणगान करू नाही शकत. म्हणूनच आपण जी आहे आपल्या क्षमतेप्रमाणे जे आहे परम सत्याला ओळखायची आपण प्रयास करतोय. तर जर का कोणीला सांगितलं की तुम्ही भगवंताला पूर्णपणे ओळखता का, तर आपण सांगणार नाही पूर्णपणे मी नाही ओळखू शकणार, माझ्यामध्ये एवढी क्षमता नाहीये. कारण की भगवंत सुद्धा स्वतःला पूर्णपणे नाही ओळखत, तर मी तर त्यांचा अंश आहे, मी कसं ओळखू शकणार. पण जे आहे आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे जेवढं आपण भगवंताबद्दल जाणणार तेवढं तेवढं आपण पवित्र होत जाणार. पवित्र होणे म्हणजेच काय, पवित्र होणे म्हणजे काम क्रोध मद मोह लोभ मत्सर पासून आपल्याला सगळ्यांना आपल्याला सुटका मिळते. जेवढं जेवढं ऐकणार तेवढं तेवढं आपण पवित्र होणार. आणि जेवढं जेवढं पवित्र होणार तेवढे तेवढे आपले संशय जे आहे ते दूर होणार. असंशय आता जे आहे संशय अजिबात नाही राहणार. म्हणजे बेसिक संशय नाही राहणार है ना, की अरे भगवंत आहे की नाही, भगवंत माझा ऐकणार की नाही, आणि भगवंत काय माझी काळजी घेतात का, हा हे जे हरिनाम आहे त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे का, आणि फक्त हरिनामच आहे का मुक्तीचा मार्ग कलियुगमध्ये, किंवा फक्त कृष्णच आहे का परमपुरुष परम सत्य. हे सगळे छोटे छोटे जेवढे संशय आहेत ना ते ते जे हळूहळू जाईल. आणि म्हणूनच आहे आपण जेव्हा श्रवणम करत असतो तर संशय जे आहे ते सगळे दूर होऊन जाईल. आणि
आचार्यांनी खूप त्याच्यावरती जी आहे पुस्तकं लिहिलेली आहेत आणि जे आपल्याकडे सुद्धा आहे. आता किती सारी बुक्स लिहिलेली आहे. प्रभुपादांनी कितीतरी बुक्स लिहिली आहे आणि दुसरे आचार्यांनी सुद्धा. तो जेव्हा आपल्याला भगवंताबद्दल जे आहे काहीतरी शिकायचं असेल तर आपण फक्त एंटरटेनमेंट म्हणतो ना, आपण फक्त एंटरटेनमेंटला काय म्हणतो हिंदीमध्ये? हा, रमविद्या सारखं नाही, पण आपण जे आहे आपण जी विद्या घेतोय, आपण ऍक्च्युली विद्या का घेतोय ही भगवंताच्या प्रती आपला आश्रय वाढायला पाहिजे. म्हणजे आपली डिपेंडन्सी जी आपली काय म्हणतात त्याला, टू बी डिपेंडेंट ऑन कृष्णा, त्यांच्यावर बी निर्भर होणे ते अजून अजून वाढत जायला पाहिजे. ती निर्भरता जी आहे ती वाढायला पाहिजे, पण कमी नाही व्हायला पाहिजे. तर आपण जेव्हा ज्ञान घेतोय तर त्या माझा जो निर्भरता आहे भगवानवरती जास्त असायला पाहिजे. आता कोणी म्हणेल की नाही नाही मी निर्भर द्यायचा, पण हे ऍक्च्युली भगवंताचीच इच्छा आहे की आपण त्यांच्यावरती निर्भर व्हावं. त्यांच्यावरती जो त्यांचा जे आश्रय आहे ते आपण त्यांच्यावरती डिपेंडेंट राहावं. तर जेव्हा आपल्याला भगवंताचा आश्रय मिळेल तर जे आहे पूर्णपणे आपण जे आहे भक्ती योगाचा अभ्यास करणार. आणि हाच जो भक्ती योगा आहे, हा भक्ती योगा आपल्याला जे आहे पूर्णपणे कसं भगवंताला शरण घ्यायची आहे ते आपल्याला ऍक्च्युली शिकवणार आहे. तर तुम्ही बघा की भागवतम मध्ये जे आहे काहीतरी श्लोक आहेत. एक सेकंड, मला तिथं फक्त स्टार्टिंग पॉइंट पाहिजे. तर जेव्हा आपण भक्ती योगचा जो आश्रय घेतो तेव्हा हाच योगा जो आहे, योग म्हणजे नाही का भगवंताबरोबर कनेक्ट करणे, हाच योगा जो आहे या मनाला आसक्त करणार. या मनाला कुणाप्रती आसक्त करणार? कृष्णाच्या प्रती आसक्त होणार. आता आपण कुणाप्रती आसक्त आहोत? आपल्या स्वतःच्या शरीराला, घराला, मुला बाळ, धन दौलत प्रॉपर्टी जे काय आहे त्यांच्याबद्दल आसक्त आहे. पण बाकी सगळे आसक्ती आहे आपल्याकडे, फक्त भगवंताच्या प्रती आपल्याला आसक्ती नाही आहे. तर ही जी भगवंताच्या प्रती जी आसक्ती आणण्यासाठी आपल्याला जे आहे सारखं जे आहे श्रवणम करावं लागेल. म्हणूनच जे आहे आपण म्हणतात मद गतीन अंतर आत्मनः. आणि हे मद गतीन अंतर आत्म म्हणजे काय की जेव्हा मन जे आहे पूर्ण कृष्णवरती फोकस असेल तेव्हा जे आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदन अगदी सुरळीत चालणार. तर श्रील प्रभुपादनी जे आहे की कसे हे हृदय जे आहे हे पूर्णपणे शुद्ध होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी प्रभुपादांनी जे आहे आपल्याला जे आहे पहिल्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक दिलेले आहेत. आणि ती जी श्लोक आहेत ती आहे 1.2.17 ते 1.2.21 पर्यंत. दुसरा अध्याय, पहिल्या स्कंदचा दुसरा अध्यायाचा 17, 18, 19, 20 आणि 21 हे 5 श्लोक दिलेले आहेत. आणि हे 5 श्लोक तुम्हालाही माहिती आहे, पण फक्त आपण रिव्हिजन करून घेऊया. शृण्वता स्वकथ कृष्णा पुण्य श्रवण कीर्तनम हृदयंतस्थिय भद्राणि विधुनोति सुहृत्सतां नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टकी तदा रजस्तमो भाव कामालोभश्च ये चेता एतर अनाविधम स्थितं सत्त्वे प्रसिद्धति एवं प्रसन्ना मनसो भगवद्भक्ति योगतः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्त संगस्य जायते भिद्यते हृदये ग्रंथि छिन्द्यन्ते सर्वसंशय
क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवान आत्मनीश्वरे. तर आता जे आहे हे सगळे जे श्लोक आहेत ह्याच्यामध्ये ॲक्च्युली जे आहे खूप क्रमाने दाखवलेलं आहे की जो व्यक्ती आणि तुम्ही भागवतमच्या खूप सारे श्लोकामध्ये बघणार की प्रभुपाद सारखं या श्लोकांना सारखं रिपीट करत असतात. किंवा प्रभुपादांनी जेवढे आतापर्यंत लेक्चर दिलेले आहेत या श्लोकांवरती सर्वात जास्त लेक्चर दिलेले आहेत. आणि जर का भगवद्गीताचा 7वा अध्यायाचा पहिला श्लोक सुद्धा आहे, मॅक्सिमम सर्वात जास्त लेक्चर, हायेस्ट लेक्चर जे आहे ते प्रभुपादांनी या श्लोकावरती दिलेलं आहे 7.1 वरती. तर चला हे थोडे जे श्लोक आहेत 5 श्लोक जे आहेत ते जरा थोडं स्पीडमध्ये जरा बघून घेऊया. हे 5 श्लोक जे आहेत ते काय सांगतायत. हा श्लोक काय म्हणतोय, हा श्लोक म्हणतोय की शृणु मयी आसक्त मन. आणि हे मयी आसक्त मन केव्हा येणार, जेव्हा शृण्वता स्वकथ कृष्ण पुण्य श्रवण कीर्तनम हृदयंतस्ति अभद्राणी विधुनोती सुरित सताम. आणि मग त्याच्यानंतर जेवढे श्लोक आहेत, तर जेव्हा ते म्हणतात शृण्वता स्वकथा कृष्णा, तर जेव्हा आपण स्वकथ, कुणाची कथा, स्वतः कृष्णाचीच कथा आपण जेव्हा ऐकतो, आणि कोण बोलते ही कथा, ही कथा जे कोणी बोलते ही इतकी म्हणजे पुण्यशाळी आहे. शृण्वता स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तना, हे पुण्य आहे. म्हणजे काय, खूप शुद्ध करणारी कथा आहे भगवंताची. आणि ही जी आहे आपण जेव्हा भगवंताची कथा ऐकतो मग काय होतं, हृदयांतस्थी भद्राणी, जेवढे अभद्र आहे ते सगळे काय होणार, ते निघून जाणार. पण मग हे अभद्र कसे निघून जाणार, भगवंत काय करतात त्याला काढण्यासाठी, तर ते म्हणतात विधुनोती सुरित सताम. विधुनोती म्हणजे धुतात, जसं आपण नाही का खराटा घेऊन आपलं बाथरूम धुतो किंवा बॅल्कनी धुतो, ते म्हणतात विधुनोती ही अभद्राणी. हे जे आहे जेवढे अभद्र आहे, अभद्र म्हणजे जेवढे इम्प्युरिटीज आहे, घाण आहे जी, ते सगळे काय करतात, त्याला बाहेर हकलून टाकतात. आणि मग ते काय, आणि हे का करतात ऍक्च्युली, विधुनोती सुरित सताम, कारण की भगवान आपले सुहृद आहे म्हणून ते करतायत. आपला मित्रच आपल्याला हेल्प करणार ना, दुसरं कोण आपल्याला हेल्प करणार. तर म्हणून ते म्हणतात की सुहृद सताम, भगवंत जे आहेत ते सगळे जीवात्माचे काय आहेत, ते सुहृद आहे. पण खास करून ते कुणाचे सुहृद आहेत, त्यांच्या भक्तांचे सुहृद आहेत. सताम म्हणलेले आहे. सताम म्हणजे जे भगवंताचे अथाग भक्त जे आहेत, निस्वार्थ भावाने जे त्यांची भक्ती करतायत, ते त्यांचे सुहृद आहेत. आणि जसं आपण एखाद्या वेळेला डॉक्टर कोण आहे त्याला जे आहे सगळ्यांना आपलं जे आहे उपचार करायचा आहे त्यांचा, पण सगळे जे आहे त्यांचे उपचार नाही मान्य करत है ना, कोऑपरेट नाही करत ना. कोणी औषध घेणार, कोणी औषध नाही घेणार, कोणी विश्वास करणार डॉक्टरवरती, कोणी विश्वास नाही सुद्धा डॉक्टरवरती करणार, राईट. तर जे आहे जेव्हा आपण अगदी नम्र भावाने डॉक्टरांनी सांगितले औषध घेणार, तर अगदी बरोबर होऊन जाणार. आपले जे काही आहे अभद्र ते ऑटोमॅटिकली सगळे दूर होऊन जातात. पण इकडे काय म्हणतात की कधी कधी हे जे पेशंट आहे ना, हे डॉक्टरांना जे आहे ती नाही का शिव्या सुद्धा देतात, श्राप सुद्धा देतात, पण जे आहे आणि कोऑपरेट सुद्धा नाही करत. पण तरी पण डॉक्टर काय करतो, त्याची ड्युटी करतो ना, की नाही ते मला काही म्हणो, मी डॉक्टर आहे, मी ती शपथ घेतलेली आहे की अपिचेतुसु दुराचारो भजते मा अनन्य भाग साधू एव, की जावा सगळ्यांना जे आहे घोषणा करा की माझ्या भक्ताचा कधी नाश नाही होणार. तर आता ते घेऊन भगवंत इकडे हेच म्हणता आहेत की नाही नाही, मी तर जी आहे ती मी ही जबाबदारी घेतलेली आहे
की जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी जे उपचार करणारच करणार आहे. तर म्हणून जे आहे कृष्ण जे आहे आपल्या हृदयामध्ये आहेत. तर आपण त्यांचे गुणगान केले, आपण त्यांना शिव्या दिल्या, आपण काही तरीही जे आहे भगवंत जे आहे आपल्या पाठीशी आहेच आहे आणि आपलं भलंच करतायत आणि आपल्याला सारखी औषधं देत राहत आहेत. आणि भगवंत जे आहेत एक व्यक्ती आहे एवढं आपल्याला समजायला पाहिजे की हे व्यक्ती आहे, हे काय आपलं फक्त ही मूर्ती नाही आहे. म्हणून त्याला अर्च सांगितलेलं आहे. अर्च विग्रह. अर्च म्हणजे काय, त्याच्यामध्ये भगवंताला आपण बोलवतोय, त्यांचं प्राण प्रतिष्ठा केलेला आहे त्याच्यामध्ये. तर जे आहे जे व्यक्ती भगवंताला शरणागत होत चालत आहेत तर कृष्ण त्यांच्याबरोबर आदान प्रदान करतात. आपण जेव्हा एक पाऊल घेतो, तुम्ही ऐकलं असेल, तर भगवंत आपल्या प्रती 10 पाऊल, तर तसं आदान प्रदान करतात. आणि जेव्हा त्यांचा आदान प्रदान म्हणजेच काय, मी नक्कीच तुला मदत करेल, हा त्यांचा आदान प्रदान आहे. तू माझ्याकडे 1 पाऊल आलेला आहे, मी तुझ्या प्रती 10 पावलं घेणार आहे. तर जे कोणी श्रवणन करत आहे भगवंताबद्दल, तर त्याची जी प्युरिफिकेशनला काय म्हणतो आपण हिंदीमध्ये, त्याची जी पवित्रता आहे ती 2 प्रकाराने होते, 2 मार्गाने होते. इनफॅक्ट एक आहे की आपण जेव्हा ऐकतो आहे तर फक्त जो आवाज आहे तो व्हायब्रेट होतोय है ना. आणि जेव्हा आपण ऐकतोय तर त्या व्हायब्रेशनच इतका पवित्र आहे भगवंताचे गुणगानबद्दल की ते जे आहे जेव्हा आपण अगदी नम्र भावाने त्याला जर का स्वीकार केलेला आहे. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात की जरी मी ही भागवतममध्ये काही त्रुटी असेल तरी तुम्ही स्वीकार करा. 1.5.11 मध्ये तुम्ही बघा, त्याच्यामध्ये प्रभुपादांनी सांगितलेलं आहे, त्या तात्पर्याच्या अगदी लास्टमध्ये सांगितले की मी हे ग्रंथ लिहिलेले आणि याच्यामध्ये त्रुटी असू शकते, पण जो संदेश मी दिलेला आहे तो अगदी खरा आहे, तो अगदी शुद्ध संदेश दिलेला आहे मी. तर इकडे सुद्धा आपल्यामध्ये एखाद्या वेळ थोडीफार असेल त्रुटी तरी भगवंत स्वीकार करतात आपल्याला. का? कारण की आपल्यामध्ये तो नम्र भाव आहे, आपल्यामध्ये एक जिज्ञासा आहे की त्यांना ओळखायची, किंवा आपल्याला जे आहे माहिती आहे की भगवंत माझ्या हृदयामध्ये बसलेले आहेत आणि ते बिलकुल ॲक्टिव्ह आहेत माझ्या हृदयामध्ये. तर त्याप्रमाणे जे आहे आपण जेव्हाही ही जी ध्वनी किंवा व्हायब्रेशन आपण जेव्हा ऐकतो तर ते जे आहे आपल्या हृदयामध्ये जी आहे ती जी पवित्रता आणायची आहे. तर बाहेरनं सुद्धा आपल्याला पवित्र करतात आणि आतनं सुद्धा विधुनोती सुरीत सताम करतायत. बाहेरनं काय देत आहेत? पवित्र ध्वनी देत आहेत, भगवंताचे नाम आहे, गुण आहे, लीला आहे. ती ध्वनी आपण जेव्हा ऐकतो आणि ऐकून जेव्हा आतमध्ये ती ध्वनी शिरते तेव्हा मग ती ध्वनीच झाडू बनून जाते आणि आपले सगळे अभद्र जे आहे ते मग काय होतं, नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टकी. नष्टप्रायेषु अभद्रेषु म्हणजे काय, जेवढे आपले अनर्थ आहे, प्रायश म्हणजे काय, खूप सारे आपले जरा मध्ये मध्ये हिंदी निघते माझं, खूप सारे अनर्थ जेवढे आहेत ते अभद्र जे आहे ते नष्ट होऊन जातात. आणि कसे नष्ट होतात ते, नित्यम भागवत सेवया. नित्य म्हणजे जेव्हा आपण भागवताची सेवा करतो, व्यक्ती भागवत किंवा ग्रंथ भागवताची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा जे आहे, आणि तेव्हा जे आहे दोन्ही प्रकारांनी आपले जेव्हा आपण कथा भगवंताची ऐकतो तेव्हा जे आहे आपले अभद्र सगळे नष्ट होतात. तर म्हणून इकडे जे आहे पहिले जे आहे श्रील सूत गोस्वामी म्हणतात की श्रवणम, आणि कृष्ण जे काय करतात, धुण्याचं काम करतात. काय धुण्याचं काम करतात? आपलं हृदय धुण्याचं काम करतात. पण ते थोडे अजून पुढे जातात आणि ते म्हणतात भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टकी. तर मग त्याच्यानंतर काय होतात,
भगवंताचं नाव काय आहे? उत्तम श्लोक. भगवंताचं एक नाव काय आहे? उत्तम श्लोक. आणि जो कोणी उत्तम श्लोकच्या बद्दल ऐकणार तर त्याच्या हृदयामध्ये भक्ती प्रज्वलित होणार. जे कोणी उत्तम श्लोक बद्दल ऐकणार तर पहिले मग काय ते काय म्हणतात की पहिले जे आहे तुम्ही जे आहे ते सगळे नकारात्मक वस्तूंकडनं जे आहे अनासक्त होऊन जावा, डिटॅच होऊन जावा, थोडं जरा साईडमध्ये येऊन जावा, है ना, तसं. आणि मग ते म्हणतात की आजो आजो तर ते काय म्हणतात मग की भक्तिर्भवती नैष्टिकी. तर हे काय आहे? हे जे आहे सकारात्मक वस्तूला आपण काय होतो? आसक्त होऊन जातो. आणि ही जी सकारात्मक वस्तू आहे त्याच्यासाठी काय पाहिजे? नैष्टिकी भक्ती पाहिजे. आणि आपल्याकडे काय आहे? आत्ता आपल्याकडे नैष्टिकी भक्ती नाही आहे. नैष्टिकी मतलब जी अगदी स्टडी भक्ती, ज्याला आपण नाही काय निष्ठावान भक्ती ज्याला म्हणतात, कोणी हलवू नाही शकणार. चिन्मय मिशनवाले, रामकृष्ण मिशनवाले, ते आपले हे बाबा ते बाबा, कोणी आपली भक्तीला हलवू नाही शकणार, त्याला म्हणतात नैष्टिकी भक्ती. तर हे आपल्याकडे नाही आहे. पण ही नैष्टिकी भक्ती आपल्याकडे का नाही आहे? कारण की जे 3 गुण आहे ते मध्ये मध्ये सारखे येतात आणि आपली जी निष्ठा आहे भगवंताच्या प्रती त्याला वो डगमगाना शुरू हो जाती है. तर म्हणून जे आहे आणि ही म्हणून हे 3 गुण जे आहेत ते तर इंटरफेअर करतात. पण जेव्हा आपण 3 गुणाच्याही वरती जातो, शुद्ध सत्वच्या लेवलवरती जेव्हा जातो, तर मग काय होतं? तदा रजस्तमो भाव काम लोभस्तयायते चेता एतार अनाविधम स्थितम सत्वे प्रसिद्धती. तर ते काय म्हणतात? तदा रजस्तमो भावो. हे जे आहे रजोगुण आणि हे जे तमोगुण आहे हे काय आहे? ते काम आहे आणि लोभ आहे. आणि काम लोभ आदस्य. तर आपलं जे मन आहे किंवा आपलं जे हृदय आहे ते ऍक्च्युली काय आहे? चेत अनाविधम. तर त्याला काय आहे? त्याला आत्ता जे आहे याच्यामधनं जे आहे त्याला सुटका पाहिजे. कशामधनं सुटका पाहिजे? काम आणि लोभ, है ना. तुम्ही हिंदीमध्ये ऐकलं असेल की पाप ही लोभ का बाप है. पापच आपण जेव्हा करतो, है ना, लोभच पापचा बाप आहे. लोभ खूप केलं तर कोणाला ना कोणाला पाप करण्याचं मन होऊन जाईल, राईट. तर ते म्हणतायत, श्रील सूत गोस्वामी म्हणतायत की जे आहे तर जेव्हा आपण रजोगुण आणि तमोगुण मधनं आपण सुटका मिळेल आपल्याला आणि त्याच्यावरती आपण सत्व स्थितम स्थितम सत्वे स्थितम सत्वे प्रसिद्धती. तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण सत्वामध्ये आपण जेव्हा स्थित होऊन जातो आणि प्रसिद्धती, प्रसिद्धती म्हणजे काय? सतोगुणमध्ये. आणि ह्या सतोगुणमध्ये जे आहे जेव्हा कोणी स्थित होऊन जाईल तर त्याला आनंदच आनंद मिळेल. एक्झाम्पल सांगते तुम्हाला, उदाहरण देते. सगळे आपण मंगलाआरतीमध्ये येतो, सतोगुणमध्ये असतो, किती आनंद असतो, तर ते तुम्हाला अनुभव झालेला आहे. तर हा जो सतोगुणचा ऍक्च्युली एक गुणच आहे. आपण बघणार आता 14व्या अध्यायामध्ये पूर्ण सगळं ते गुण बद्दलच लिहिले, 3 गुण बद्दलच पूर्ण आहे. तर ते म्हणतायत की हे सतोगुणचं जी गुण आहे ते सुख देणे आहे. आणि जेव्हा सत्वम सुखे संजायती, तो जेव्हा आपण सतोगुण मध्ये येतो तेव्हा हे जे रजोगुण आणि तमोगुण आपल्याला खाली नाही खेचणार, आपण अगदी पक्के होऊन जाऊ. जो कोणी निरंतर सत्वगुण मध्ये असतो त्याला रजो आणि तमो खेचू नाही शकणार. आता काय होत आहे आपल्यामध्ये की 3 गुण आपल्याला आहे ना, ते भावली असते ना, कसं आपण भावली नाचवतो भावल्यांना, पपेट, कठपुतली, ते 3 गुण आपल्याला आहे ना कठपुतली सारखे नाचायला लावतात. कधी सतो, कधी रजो, कधी तमो.
त्याच्यामध्ये फक्त आपण नाचत राहतो. तर म्हणून जे सत्वच्या ते जे सत्वच्या स्तरवरती येणार, तर तो व्यक्ती जो आहे त्याला सुखच सुख मिळणार आहे. आणि आपला आत्ताचा जो ध्येय आहे भक्तिशास्त्रीचा, किमान आपण सत्वच्या लेवल तरी येऊया. सत्वच्या लेवलवरती मग शुद्ध सत्वावर कसं जायचं आहे ते मग आपण भक्तिरसामृत सिंधूमध्ये बघूया की कुठनं तसं सगळं पालन करून शुद्ध सत्व. म्हणून जे आहे ते म्हणतायत की हे जे सत्वगुण आहे त्याचा एक जे आहे गुण आहे की ते तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीमध्ये खूप मदत करतो सत्वगुण. आणि हे जी भक्ती आहे ही भक्ती तुम्हाला खूप आनंद भक्तीमध्ये तुम्हाला आनंद देणार. आणि जेव्हा आनंद देणार तर तुमची प्रगती होणार. तर कधी कधी आपण ऍक्च्युली जेव्हा आपण रजो आणि तमोमध्ये असतो ना, तर आपण थोडी भगवंताप्रती ईर्ष्या सुद्धा करतो. कृष्ण एकटेच गोपियांबरोबर, मी का नाही गोपियांबरोबर, मी का नाही कृष्णाबरोबर. तर म्हणून आपण जरा एक थोडी ईर्ष्या ठेवतो भगवंताबद्दल. तर ती जी ईर्ष्या आहे ना ती येणार नाही. ती जी आनंद भोगण्याची जी इच्छा आहे ती येणार नाही. आनंद देण्याची जी इच्छा प्रकट होईल. आता प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला आनंद पाहिजे, आपल्याला कोणाला आनंद द्यायचा नाही आहे. पण आनंद देण्यामध्ये किती आनंद आहे ते जेव्हा आपण भगवंताची प्रामाणिक भक्ती करणार तेव्हा आपल्याला ते जाणीव होणार आहे. तर म्हणून जे आहे जेवढे जेवढे आपण जे आहे भगवंताबद्दल प्रेम जागृत करणार तेवढे तेवढे आपल्याला आध्यात्मिक प्रगती होणार. आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात की ही जी भक्ती आहे ती इतकी आनंदमयी आहे. एवं प्रसन्न मनस भगवत भक्ती योगतः भगवत तत्व विज्ञान मुक्त संगस्य जायते. तर ते म्हणतात एवं प्रसन्न मनसो, जो कोण भक्ती करतो आहे तो भगवत भक्ती योगत म्हणजे भगवंताची भक्ती करता करता त्याचा अभ्यास करता करता ते भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते. तर त्याचं मन जेव्हा खूप प्रफुल्लित असणार, खूप आनंदात असणार, तर हा व्यक्ती काय करणार आहे, त्याला भगवत तत्व विज्ञानम पूर्णपणे त्याची जाणीव होणार. आणि म्हणून त्याचा जो हृदय आहे ते पूर्णपणे शुद्ध होऊन जाईल. आणि ऍक्च्युली हे जेव्हा वैज्ञानिक ज्ञान जे आहे ज्याचा उदय होणार आपल्या हृदयामध्ये, तर ते म्हणतात मुक्त संगस्य जायते. आपण जेव्हा मुक्ती, आपल्याला मुक्त मिळणार. मुक्ती कशामधनं मिळणार, हे जेवढे अनर्थ आहेत त्याच्याकडनं आपल्याला मुक्ती मिळणार. काम, क्रोध, मद, मोह, लोभ. आणि जे आहे मुक्त संग, आता आपण जड वस्तूंच्या प्रती खूप आसक्ती आहे. कोणाला घराप्रती आसक्ती आहे, कोणाला आपला बंगला आहे किंवा गाडी आहे किंवा काही प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दल खूप आसक्ती आहे. तर ते म्हणतात की त्यांना जे आहे मुक्ती मिळेल त्यांच्याकडनं, या आसक्त्यांमधनं त्यांना मुक्ती मिळेल. कारण की हे सगळे आसक्ती जी आहेत जड वस्तूंबरोबर ही काय आहे, ती रजोगुण आणि तमोगुण मध्ये येते आहे. सतगुण म्हणजे काय, आसक्ती कोणाबरोबर, बरोबर भगवंताबरोबर. ते काय आहे, चेतन, चेतन बरोबर आसक्ती आहे. आता बघा ना, जर मला या माऊस बरोबर प्रेम करायचं असेल तर मी प्रेम करू शकते का, हे काय देणार आहे मला. तर हे म्हणतात ह्याला जड वस्तू आहे, हा माझ्याशी बोलू नाही शकणार, हा माझ्याशी काय म्हणजे असं मला जे पाहिजे ते आणू नाही शकणार. तर हे जड वस्तू बरोबर लोक प्रेम करतात. पण जेव्हा चेतन, जे भगवंत चेतन आहेत त्यांच्या बरोबर प्रेम करतील तेव्हाच त्यांना तो आनंद मिळेल. एक सेकंड. तर म्हणूनच श्री प्रभुपाद आता याच्यामध्ये काय सांगतायत की हा शब्द जो आहे शृणू, श्रवणम करणं, जितकं जितकं आपण श्रवणम करणार आपले सगळे असंशय जे आहे ते अगदी दूर होऊन जातील. आणि म्हणूनच जे आहे ते म्हणतायत की भिद्यते हृदय गंथी छिद्यंते सर्व संशय
क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनि ईश्वरे. तर आता जेव्हा आपण म्हणतो भिद्यते हृदय ग्रंथी, जेवढी जेवढी आपली आसक्ती आहे आपल्या हृदयामध्ये ती काय आहे, ती गाठ सारखी आहे. भिद्यते हृदय ग्रंथी, ग्रंथी म्हणजे गाठ, आणि ती गाठ इतकी मजबूत आहे तर त्याला कापायचं खूप मुश्किल आहे. ती कुठली कातराने कापणार आपण. तर जी आहे ती एवढी आसक्ती जी आहे, ही आसक्ती, ही जी ग्रंथी आहे, ही गाठ आहे, ती आपल्याला भौतिक जगतामध्ये जी आहे ती सारखी जी आहे गुंतवून ठेवती आहे. आणि जेव्हा आपल्याला भगवंताला समजायचं आहे तर जे आहे आपल्याला तीच गाठ आहे ना ती बांधून ठेवते, ती पुढे जाऊन देत नाही आपल्याला. तर म्हणून आपल्याकडे खूप संशय आहे. पण जेव्हा आपल्याला हे ज्ञान येणार तर मग काय होणार, ती सगळी जेवढी आसक्ती आहे ती सगळी खाली पडणार. ती जेवढी गाठ आहे, का, कारण की छिद्यते सर्व संशय. भगवान कातरी घेऊन येतात आणि काय करतात, छिद्यते. जेव्हा फॉर एक्झाम्पल जसं हे भिंत आहे तर त्याला ड्रिल करतो ना आपण, तर उसको छेद करते ना, तर त्याला म्हणतात छिद्यते सर्व संशय. जेवढे संशय आहे ते उसमें ड्रिलिंग करते हैं. तर आणि किंवा कापतात सुद्धा, जेवढे आपले संशय आहे ते कापतात. आणि मग काय म्हणतात, सगळे आपले जेवढी फालतू इच्छा आहे ती आणि किंवा संशय आहे ते साईडला जातात. आणि आपण कुठलीही सेवा किंवा कुठलाही कार्य कृष्णाच्या विना काही नाही करू शकत. सगळं कृष्णाला अर्पण. पाणी पितोय तर कृष्णाला अर्पण, भोग खातोय कृष्णाला अर्पण, चालतोय तरी कृष्णाला अर्पण, किंवा मंदिरात जातोय तर कृष्णा अर्पण, माळा करतोय कृष्णा अर्पण, कपडे खरेदी करतोय तरी कृष्णा अर्पण, भाजी खरेदी करतोय तरी कृष्णा अर्पण. सगळं कृष्णाला आपण अर्पण करतो. म्हणून ते म्हणतात क्षीयन्ते चास्य कर्माणि. तर जेव्हा सगळं कृष्ण अर्पणम होतं तर हा जो कर्माचा जो चक्र आहे हा ऍक्च्युली थांबतो. कर्मचा जो चक्र आहे, कारण की मी काय कर्म केले त्याच्या अगेन्स्ट मला किंवा पाप मिळेल किंवा पुण्य मिळेल, मग त्याप्रमाणे मला किंवा स्वर्ग मिळेल किंवा नरक, तर तो चक्रव्यूह चालणारच आहे. आणि म्हणतात की दृष्टा एव आत्मने ईश्वरे. तर त्याला जे आहे दृष्टा, दृष्टा म्हणजे डोळे मिळतात. कुठले डोळे मिळतात, ते म्हणतात अरे मातेजी आमच्याकडे तर डोळे, अजून कुठे डोळे देतात, चष्मा देताय का आम्हाला? नाही, दिव्य डोळे मिळतात. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानांजनाशलाकाय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तर ते आपल्याला दिव्य डोळे मिळतात, जेणेकरून आपण समजू शकतो की भगवंत कोण आहे, मी कोण आहे आणि माझा संबंध त्यांच्याशी काय आहे. आणि आपण भगवंताबरोबर अजून अजून आसक्त होतो आणि आपल्याला कळतं की अरे भक्तीचा हा मार्ग किती छान मार्ग आहे. तर म्हणून जे आहे श्रील प्रभुपादांनी जे आहे हे भक्तिशास्त्री जे आहे ते ॲक्च्युली लेटर लिहितायत कोणाला, राधा वल्लभ प्रभूंना. ते म्हणतात की भक्तिशास्त्री जे आहे ते कंपल्सरी करायला पाहिजे. ज्यांना ज्यांना भक्तिशास्त्री करायची आहे ते 10 रुपये देतील, त्यावेळी 10 रुपये भक्तिशास्त्री. ॲक्च्युली आपल्या राधेश्याम प्रभूंना फ्री करायचं होतं, पण काही लोकांनी सांगितलं नाही प्रभूजी तुम्ही फ्री नका करू, ते मग त्याची काही किंमत राहणार नाही, निदान थोडी तरी आपण फीस ठेवू शकतो. काय काय ठिकाणी 12-12 हजार घेतात, पण राधेश्याम प्रभूंनी अगदी मिनिमम कॉस्ट ठेवलेलं आहे आपल्यासाठी 2000, जेणेकरून कोणीही देऊ शकतो. 2000 इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा देऊ शकतात. तर ते तिकडे त्यावेळेस म्हणाले की हे ॲक्च्युली 1968 मध्ये प्रभुपादांनी सांगितलं होतं की भक्तिशास्त्रीची परीक्षा असायला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं होतं की किमान जे आहे 4 पुस्तकं, त्यांनी ॲक्च्युली त्यावेळेस 10 पुस्तकं ठेवली होती, पण आता त्यांनी ते 4 पुस्तकं करून टाकली. आता आपल्यासाठी ते चांगलं झालं 10 पुस्तकं. मी जेव्हा केलं तेव्हा 6 पुस्तकं होती. 2004 मध्ये जेव्हा मी केलं होतं ते 6 पुस्तकं होती, आता 4 पुस्तकं आहेत आपल्याला. तर ते म्हणाले की सगळ्यांनी जी आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्यांना ब्राह्मण दीक्षा घ्यायची आहे तर त्यांनी हे भक्तिशास्त्री करणं गरजेचं आहे. आणि हे भक्तिशास्त्री का करायचं आहे त्याचं महत्त्व सुद्धा समजून घ्या. आता जेव्हा मी भक्तिशास्त्री केलं तेव्हा आमच्याकडे एक माताजी होते, त्यांचं नाव लक्ष्मीमोनी माताजी.
ते प्रभुपादांची शिष्य होती. तर ती काय सांगत होती, त्यांनी आम्हाला सांगितलं, कारण की माझ्या क्लासमध्ये असे असे प्रभूजी होते जे संन्यास घेणार होते. म्हणजे इकडे भक्तिशास्त्री केलं, मग मायापूरमध्ये जाऊन त्यांनी भक्ती वैभव केलं आणि भक्ती वैभव केल्यानंतर त्यांना संन्यास दीक्षा मिळाली. तर तेच म्हणत होते, माताजी लक्ष्मीमुनी माताजी, ते म्हणे मी तुम्हाला जे आहे मी शिष्य म्हणून नाही बघते, स्टुडंट म्हणून नाही बघतीये, मी तुम्हाला भावी शिक्षक म्हणून बघती आहे, की एक दिवशी तुम्ही सुद्धा सगळे या भक्तिशास्त्रीचे टीचर होणार. आणि बघा एक शुद्ध भक्ताचे शब्द किती म्हणजे खरे पडतात, की जेवढे आमच्या बॅचचे ते सगळे आता भक्तिशास्त्रीचे टीचर आहेत. जेवढे आम्ही 15 लोक आहेत आम्ही सगळे भक्तिशास्त्रीचे टीचर आहोत आता. तर हे शुद्ध भक्तांचे नाही का आपण शब्द निघतात त्यांच्या तोंडातनं आणि ते खरे होऊन जातात. तर त्याचं जिवंत टेस्टमनी म्हणतो आपण, जिवंत उदाहरण आहे की त्यांनी आम्हाला जे आहे खूप चांगली ट्रेनिंग दिली त्यावेळेस आणि खूप प्रेमाने आम्हाला अगदी एक एक वस्तू चांगली समजवली. कितीतरी प्रश्न असले असते तर त्यांनी कधी चिडले नाही किंवा ते म्हणाले नाही नाही आता टाइम झालेला आहे. कारण की आम्ही सकाळ ते संध्याकाळ फक्त भक्तिशास्त्री करत होतो. 10 वाजता आमचा क्लास सुरू व्हायचा, मध्ये 1 ते 2 जेवण आणि मग परत 6 वाजेपर्यंत परत भक्तिशास्त्री क्लास. असं पूर्ण दिवस आम्ही 5 महिन्यामध्ये भक्तिशास्त्री कंप्लीट त्यावेळेस केलं होतं. तर हे भक्तिशास्त्री प्रभुपादांनी याच्यासाठीच केलं होतं की आपल्या आंदोलनाला वाढवायचं आहे, तर त्याच्यासाठी शिक्षक पाहिजे. पण शिक्षक स्वतःच शिकलेला नाही आहे आणि त्याच्याकडे तो आचरण नाही आहे, तर तो दुसऱ्यांना काय ज्ञान देणार आहे. तर म्हणून चांगली शिक्षा घेतली तर चांगलं शिकवणार सुद्धा, चांगला प्रचार सुद्धा, नाहीतर रसाभास करणार किंवा काहीतरी वेगळीच सिद्धांत देणार किंवा माहिती देणार भगवंताबद्दल किंवा काहीतरी निराकारवादी माहिती सुद्धा देऊ शकतात. म्हणून आणि कोणी आपल्याला फसवू नाही शकत. कोणी आपल्याला असं नाही का लालच नाही देऊ शकणार की चल चल तुला तुझा नाही का सिद्ध स्वरूप देतो मी लगेच. कितीतरी गेले आहे ना, आपल्याला माहिती आहे की सिद्ध प्रणालीच्या चक्करमध्ये सगळे कुठं कुठं गेले आणि परत तिकडे बोर झाले आणि परत आपल्या इस्कॉनमध्ये आलेले आहेत. तर आपल्याला लॉंगकट घ्यायचा आहे, पण स्लो अँड स्टडी विन्स द रेस. हळू जावा पण आपण रेस जिंकणार नक्की. त्यामुळे तर हे जे आहे श्रील प्रभुपादांनी म्हणून हे भक्तिशास्त्री केलेलं आहे आणि आपण प्रभुपादांचे खूप आभार आहेत, त्यांच्यावरती खूप उपकार आहेत त्यांचे आपल्यावरती की त्यांनी आपल्याला हे भक्तिशास्त्री दिलेलं आहे. ते म्हणतात कोणीही करू शकतो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं 4 माळा जे करतोय ना ते सुद्धा करू शकतात. कोणीही हे भक्तिशास्त्री करून जे आहे आपली जी ज्ञानची जी आहे वृद्धी करू शकतो आणि ज्ञाननीच तर अज्ञान दूर होऊन जाणार. तर म्हणून प्रभुपादांनी प्रत्येक लेटरमध्ये कित्येक लेटर्स आहेत, तुम्ही इंटरनेटवरती जावा की त्यांचा ॲक्च्युली जे जो विजन होता किंवा ती त्यांची जी मनोभाव जो होता तो तेव्हापासनं होता की नाही भक्तिशास्त्री करायलाच पाहिजे कोणीतरी. तर म्हणून जे आहे प्रभुपादांनी त्यांच्या शिष्यांना सारखं ते म्हणतात की आपल्याला जी आहे ही जी परीक्षा आहे ती घ्यायलाच पाहिजे. आणि परीक्षा काय ते काय असं नाही आहे की आम्ही इकडे परीक्षा घ्यायला बसलो की तुम्हाला नाही का हा 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 फेल झाला. नाही, आपल्या इकडे तर कोणी फेल झालं तर 3दा परीक्षा देऊ शकतो. पहिल्यांदा फेल झाला तर चल दुसऱ्यांदा दे, दुसऱ्यांदा फेल झाला तर चल तिसऱ्यांदा दे. तर 3 चान्स आपल्याला मिळतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी एवढी गॅरंटी देऊ शकते की तुम्हीमधनं कोणी फेल होणार नाही आहे. कारण की मी आता पूर्ण तुम्हाला प्लॅन सांगणार आहे की आपला प्लॅन काय असणार आहे आणि आपण कसं जाणार आहे. तर पहिले तर एकदा आपल्याला पोल घ्यायचा आहे की आपल्याला पहिली पुस्तक कुठली हवी आहे. छोटी पुस्तकपासून सुरू करूया का मोठ्या हत्ती पुस्तकपासून सुरू करूया. हाती पुस्तक म्हणजे भगवद्गीता आणि भक्तिरसामृत सिंधू. कुठनं सुरू करायचं तुम्ही सांगा मला. माताजी म्हणतात छोटी.
उपदेशामृत, ओके. छोटी 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 माताजी प्रभूजींची जी आयडिया आहे ती म्हणतायत की छोटी पुस्तक. तुमचं काय म्हणणं आहे? छोटी पुस्तक, ओके. तर छोटी पुस्तक मध्ये 2 पुस्तकं आहेत. एक आहे ईशोपनिषद आणि एक आहे उपदेशामृत. कुठली पुस्तक त्याच्यामधनं मग? ईशोपनिषद कधी वाचले का कोणी? वाचले माताजी, चांगलं आहे. ईशोपनिषद वाचले तुम्ही? अच्छा. उपदेशामृत किती लोकांनी वाचले? हात वरती करा. ठीक आहे, उपदेशामृत पासून सुरू करूया. 11 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. हा, कॉन्फिडन्स सुद्धा येईल. मी माझ्या इंग्लिश आणि हिंदी बॅच मध्ये ना पहिले सगळी मोठी पुस्तकं घेतली होती. हा हा, नाही ते लोक सुद्धा नवीन होते, पण त्यांनी आम्हाला काय सांगितलं, मोठा हत्ती गेला ना मग छोटी छोटी पुस्तकांसाठी एवढा प्रॉब्लेम येणार नाही. पण मला तर काही नाही, मला जे तुम्ही सांगणार मी शिकवणार. मी तुमची दासी आहे. तर जे मालिक जे सांगणार ते आपण मालिकनी जे सांगितलं ते उभे करायचं आहे. तर ठीक आहे, आपण उपदेशामृत घेऊया. उपदेशामृत कसं आहे, थोडं इंटरेस्टिंग आहे. भक्तीच्या बद्दल खूप सांगतंय उपदेशामृत. त्याच्यामध्ये थोडं थोडं अजून काय काय आपण पालन करायला पाहिजे किंवा हे केल्याने काय होणार, तर ते जास्त रुची आहे त्याच्यामध्ये, रुचिस्कर आहे का आणि सोयस्कर सुद्धा आहे. तर ठीक आहे, आपण पुढच्या आठवड्यापासून मग उपदेशामृत घेऊया. उपदेशामृत एक पुस्तक आहे मराठीमध्ये, आपल्या इकडे मिळेल. आणि जर का कोणाला उपदेशामृत पुस्तक पाहिजे तर माझ्याकडे असे पडलेले आहेत, 15-20 पुस्तकं आहेत. तर किती लोकांकडे उपदेशामृत पुस्तक नाही आहे सांगा? हिंदी है? हाँ, आप हिंदी में, क्योंकि आप परीक्षा हिंदी में देने वाले हो ना, मराठी में देने वाले हो. अच्छा अच्छा अच्छा. तर माझ्याकडे मराठी उपदेशामृत आहे भरपूर. तर मी ना एक पोल टाकते व्हॉट्सॲप ग्रुपवरती, ज्यांना ज्यांना पाहिजे ना फक्त तिकडे येस करा. तर मी पुढच्या आठवड्यातनं मग ती पुस्तक मी घेऊन येते. आणि मग तुम्ही लक्ष्मी आपली समृद्धी, बेटा समृद्धी इकडे ये ना. समृद्धी ना माझी स्टुडंट आहे आणि ही आपल्या बॅचची कोऑर्डिनेटर सुद्धा आहे. कारण की तिला थोडं जरा कम्प्युटर वगैरे चांगलं चालवता येतं. ती कॉलेज स्टुडंट आहे, छान मुलगी आहे. ती आर्टिस्टिक सुद्धा आहे आणि चांगला अभ्यास सुद्धा करते आहे. ओरिजिनल ती अहिल्यानगरवरनं आहे, पण इकडे आता आपली मंदिराच्या जवळच राहती आहे समृद्धी. सकाळी मंगला आरती वगैरे मस्त अटेंड करते आहे. तर मी तिला सांगितलं तू कोऑर्डिनेटर सुद्धा आहे आणि तू शिक सुद्धा इकडे. तर अगदी रेग्युलरली येते मंदिरात, सगळे प्रोग्राम्स अटेंड करते. तर ती कोऑर्डिनेटर आहे. तर तिला लक्ष्मी द्यायची, पुस्तक तिच्याकडनं घ्यायचं आणि तिलाच लक्ष्मी द्यायची. आणि मग ती आपलं जे आहे ते मला सबमिट करेल ती. ठीक आहे ना. तर व्हॉट्सॲपमध्ये ना तुम्ही प्लीज मेसेज बघत जावा. मी व्हॉट्सॲपवरती मेसेज टाकला, आत्तापर्यंत 10 लोकांनी तो मेसेज बघितला नाही आहे. म्हणजे मी क्लासमध्ये एंट्री होताना मी बघितलं की किती लोकांनी मेसेज नाही बघितले, ते 10 लोकांनी बघितला नव्हता मेसेज. आणि 2 दिवस अगोदर दिलेला मेसेज अजूनपर्यंत बघितलेला नाही आहे. सगळे लोक ग्रुपमध्ये आहेत? सगळे लोक ग्रुपमध्ये आहेत ना. अच्छा अच्छा, ठीक आहे. अच्छा, किती लोकांनी अजून फॉर्म भरले नाही आहे? ओके, एक सेकंड. समृद्धी, यू जस्ट गिव्ह दीज फॉर्म्स.